ठीक आहे, मला माहीत आहे तूच तो रुद्र जो नेहमी माझ्या आईला त्रास देतो, आयशा म्हणाली. रुद्र थबकला. तुझ्या आईने तुला सांगितलं नाही मी कोण आहे? नक्कीच सांगितलं आहे. आयशा खोटं उघड होऊ नये म्हणून, जणू तो तिला घाबरू लागेल म्हणून आवाज मुद्दाम खोल करत म्हणाली. तूच तो गायकवाड कुटुंबाचा CEO ज्याला बरोबर चूक काही कळत नाही, फक्त शिव्या देतोय आणि हट्टी व हुकुमशाह आहेस. रुद्राच्या कपाळावर आढ्या पडल्या. म्हणजे काव्याने आयशाला असंच शिकवलं होतं, म्हणूनच मुलं अशी घडली आहेत. तुझी आई खूप खोटं बोलते, तिच्यावर विश्वास ठेवू नकोस, रुद्र म्हणाला. आई फक्त निरुपद्रवी खोटं बोलते. खरा वाईट माणूस तर तूच आहेस. आमच्या नात्यात अडथळा आणायचा विचार करू नकोस. माझ्या आईला सोडून दे, नाहीतर मीच तुला धडा शिकवेन, आयशा ठाम आवाजात म्हणाली. आणि तू मला काय करशील? रुद्रने विचारलं. माझ्या आईचे इतर काका आहेत, ते तुला धडा शिकवतील. त्यांना माझी आई आणि माझा मामाचं जास्त आवडतो तुझ्यापेक्षा. थांब बघ आता, आयशेने धमकी दिली. रुद्र निशब्द झाला आणि तिने फोन कट केला. तो संतापाने मोबाईल घट्ट पकडून राहिला. काव्याने खरंच चांगली मुलगी घडवली होती. त्याच क्षणी काव्य हळूहळू शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले आणि रुद्रच्या रागाने भरलेला चेहरा पाहिला. तू मी काव्य अचानक भानावर आली. ती स्वतःला रुद्रच्या खोलीत पाहून दचकली. बसायचा प्रयत्न केला, पण छातीला तीव्र वेदना झाली आणि ती खोकू लागली. रुद्रने तिच्या संघर्षाकडे पाहिलं. खोल श्वास घेत तिच्या जवळ गेला. हळू शांतपणे. काव्याने त्याचा हात झटकून टाकला. रुद्र संतापला. हा जीव वाचवणाऱ्याशी वागायची तुझी ही पद्धत? जीव वाचवणारा? काव्य थोडे गोंधळली. मी इथे कसे आले? मी तुला वाचवलं आणि इथे आणलं, रुद्र म्हणाला. मला घरी जायचं आहे. काव्य उठू लागली. का? तुझ्या त्या मुलीकडे जिला लोकांना शिव्या द्यायची सवय आहे, रुद्र उपरोधाने म्हणाला. काव्याने त्याच्या हातातला मोबाईल पाहिला आणि झटकन हिसकावून घेतला. माझ्या फोनशी काय करत होतास? आयशाशी बोलत होतास? माझा फोन कसा काय हाताळलास? शांत हो. तिनेच तुला कॉल केला होता. मला काही तिच्याशी बोलायचं होतं, रुद्र थंड आवाजात म्हणाला. काव्याचं मन पिळवटून गेलं. बरं झालं. तिच्याशी परत कधीही संपर्क करू नकोस. तिला तुझ्यासारखा बाप अजिबात नको आहे. रुद्रने तिचा कॉलर पकडला, पण ती पुन्हा जोराने खोकू लागली. तिचा चेहरा लाल झाला. छाती दाबून ती वेदनेत तडफडू लागली. रुद्र घाबरला. पटकन तिला टेकवून म्हणाला. झोपून राहा आणि आत्ताच काही बोलू नकोस. काव्या कसं बसं झोपली? रुद्रने विचारलं. काय झालं? तू पाण्यात कशी पडलीस? काव्या दमलेल्या आवाजात म्हणाली. मी पार्टीतून निघून गाडीपाशी जात होते, तेव्हा तलावाकडून कुणीतरी मला हाक मारली. मी बघायला गेले आणि मग? रुद्रने कपाळावर आड्या टाकल्या. फक्त हाका मारल्या म्हणून तू इकडे गेलीस? मी तपास करतो. नको, मला माहीत आहे कुणी केले. काव्याने थांबवलं. कोण? कामिनी. बदला घ्यायचा म्हणूनच हे केलंय. पण मी स्वतः सांभाळेन. तुला गुंतायचं कारण नाही. तिला यात पडायचं नसेल तर तो का पडावा? रुद्र शांत बसला. आयशाची काळजी घेणारा कुणी आहे का? तू विचारलं. तू इथेच थांब आज रात्री. नको. मी डॉक्टर म्हणाले की तुझे फुफ्फुस थोडं दुखावलं आहे. विश्रांती घेणं गरजेचं आहे. काय झालं? माझ्यासोबत थांबायचं नसेल तर? बरं, मरून दाखव लवकर. मग मीच आयशाला गायकवाड कुटुंबात घेऊन येईन आणि तिला योग्य शिक्षण देईन, रुद्र थंड आवाजात म्हणाला. तुला काही बरेचसे वाटतंय ना? काव्य दात ओठ खात म्हणाली. सगळ्यांना माहीत होतं की आता रुद्र साक्षीसोबत आहे, मग ती अजून इथे का थांबते? पण तिची तब्येत खूपच नाजूक होती. अशा अवस्थेत आयशासमोर जाणं बरोबर नव्हतं. बरं, मग एक रात्र तुझ्याच घरी राहते, पण मला पाहुण्यांच्या खोलीत झोपायला लाव. त्याची गरज नाही. तू इथेच राहा. मी अभिषेकातच झोपतो. रुद्र बाहेर गेला. काव्याने त्याच्या पाठच्या आकृतीकडे पाहिलं आणि नाईलाजाने परत झोपली. पुढच्या दिवशी सोशल मीडियावर बातमी पसरली. रुद्रला प्रेयसी आहे आणि ती म्हणजे साक्षी. त्याच्या भूतकाळच्या कहाण्यांनी उघड झाल्या. बालपणीचे संगडी नंतर परिस्थितीमुळे दूर झाले. आता मुलीचं कुटुंब दिवाळखोर झालं आणि रुद्रने तिला पुन्हा आपल्याजवळ घेतलं. सगळ्या चढउतारानंतर त्यांचं प्रेम पुन्हा एकत्र आलं. अशी एक भावनिक कथा लोकांमध्ये चर्चेत आली.
काव्या मोबाईलवर ही बातमी वाचत होती आणि ओठावर कडवट हसू आलं. तेवढ्यात एक नोकर आला. मॅडम, साहेबांनी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवले. काव्याने मान डोलावली आणि खाली गेली. ती शोधत होती, आदित्य घरी आहे का? विचारायची गरज नाही. आदित्य जुन्या घरात गेला आहे. काही दिवस तिथेच राहील. तुला तो भेटणार नाही. रुद्रचा निराश आवाज कानावर आला. काव्या चेहऱ्यावर नाराजी घेऊन बसली. जेवताना तिच्या लक्षात आलं की समोर बसलेला रुद्र सतत तिच्याकडे पाहत होता. ती अस्वस्थ झाली. असं का बघतोयस? ती चिडून विचारले. रुद्र थेट म्हणाला, चैतन्यसोबत केलेले नाटक, त्यांचा उद्देश काय? काव्या थोडी थांबली. कुठलाही उद्देश नाही आणि त्याचा तुला काही संबंध नाही. बरं, मग मीच चौकशी करतो. पण जर सुभेदार कुटुंबाला याचा पत्ता लागला आणि शंका आली तर? रुद्रचा आवाज थंडगार झाला. तू? काव्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण नाईलाजाने समजावलं. त्यांच्या कुटुंबाला भीती आहे की तो परत आला तर मनोजचं लग्न तुटेल. त्याच्या मनाची शंका दूर करण्यासाठीच त्याने मला मदतीला बोलावलं. रुद्रने विचारलं, तुला माहीत आहे ना तो कसा माणूस आहे? पूर्वाच्या नामांकित रंगेल अशा माणसाशी तू का जोडतेस? तो माझा मित्र आहे. रुद्र, माझ्या मित्राबद्दल असं बोलू नकोस. रुद्र उपहासाने हसल्या. काव्या, त्याच्यासाठी तू एवढी बाजू घेतेस, पण माझ्यासाठी तू कधीच उभी राहिली नाहीस, नाही का? काव्या दचकले. डोळ्यात पाणी दाटलं. भूतकाळ आठवला. रुद्र, मी तुझ्यासाठीही उभी राहिले आहे. कधी काळी. तूच विसरला आहेस. रुद्र थोडा थबकला. तिच्या पुढच्या शब्दाची वाट पाहत राहिला. त्यावेळी मी ठरवलं होतं, काही झालं तरी आपल्या नात्याचं रक्षण करायचं, काव्याने हळू आवाजात सांगितलं. रुद्रच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. त्याला यापैकी काहीही माहिती नाही. काव्य विचार करत होती. तिने कित्येक गोष्टी लपवल्या होत्या, फक्त यासाठी की त्याला कळू नये की तिची आईच त्याची शत्रू आहे. म्हणूनच तर ती इतकी वर्षे दूर गेली होती. पण तरीही त्याने सांगितले की त्याला कधीच तिच्याबद्दल काही वाटले नाही. तो फक्त आपल्या मुलीचा बाप म्हणून तिच्यासोबत राहिला होता. तुला माहीत आहे का, माझी आई? काव्या काही बोलणार इतक्यात रुद्र बाहेरून साक्षीचा आवाज घाईघाईत आला. काव्या दचकल्यासारखी तिच्याकडे पाहत राहिली. साक्षी आत शिरली आणि म्हणाली, रुद्र, काल ऐकलं मी, कोणीतरी पाण्यात पडले होते आणि तू उडी मारून त्यांना वाचवलं म्हणे. तू ठीक आहेस ना? ती बोलत असताना तिची नजर बाजूला उभी असलेल्या काव्याकडे गेली. ते थबकले. काव्या, तुम्ही इथे काय करत आहात? रुद्रलाही थोडं आश्चर्य वाटलं. काल पाण्यात पडली होती ती हीच होती. साक्षी खोट्या सहानुभूतीने म्हणाली, काय मिस काव्या, हे कसं झालं? तुम्ही बऱ्या आहात ना? जरा छोटा अपघात झाला, काव्या म्हणाली, काही सांगायची इच्छा नसल्याने. मी जेवण संपवलं. तुम्ही दोघं बोला, मी निघते. कुठे चाललीस? डॉक्टरांनी सांगितले की तुला विश्रांतीची गरज आहे. रुद्रने काड्या खाली ठेवून विचारलं. बाहेर डॉक्टर नाहीत का? मी हवी तेव्हा उपचार करून घेऊ शकते. काव्या खेकसली. काव्या, मी तुला काही वाईट करायला सांगतोय का? तुला बरे व्हावं म्हणूनच सांगतोय. रुद्र त्रासलेल्या स्वरात म्हणाला. रुद्र साहेब, हट्ट तुम्हीच करत आहात. मी आजारी आहे तर मी स्वतः डॉक्टरांकडे जाऊ शकते. तुमच्या इथेच का थांबावं? काव्या म्हणाली. साक्षीने लगेच मध्ये पडत गोड बोलण्याचा प्रयत्न केला. प्लीज भांडू नका मिस काव्या. रुद्र खरंच तुमच्या तब्येतीची काळजी करत आहेत. ते तुम्हाला प्रेम करतात. रुद्र कपाळावर आड्या घालत म्हणाला, मी तुला किती त्रासाने वाचवले हे तुला माहीत आहे का? मला तुला असंच आयुष्य फेकताना पाहायचं नाही. म्हणूनच मी तुला पूर्ण बरी होईपर्यंत इथे ठेवणार आहे. हे कारण पुरेसे आहेत का? काव्या उपहासाने हसली. म्हणजे तुम्हाला संत असल्याचा भाव खाऊन दाखवायचा आहे म्हणून मला इथे ठेवताय? बरोबर. रुद्राने थेट उत्तर दिलं. ठीक आहे, मी राहते इथे, पण लक्षात ठेवा, नंतर पश्चाताप करू नका. काव्या रागाने म्हणाली, पश्चाताप? तुला वाचवलं हा माझा पहिला आणि शेवटचा पश्चाताप आहे. आता विषावर विषाने विलास करतोय. खरं तर तुला पाण्यातच मरू द्यायला हवं होतं. रुद्र संतापून बाहेर निघून गेला. मी तुला भेटले तोच दिवस माझा सर्वात मोठा पश्चाताप होता. काव्या ओरडली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. साक्षी मात्र कोपऱ्यातील खुर्चीवर बसून ओठ चावून शांतपणे हे दृश्य बघत राहिली. त्यांच्या भांडणात ती जणू अस्तित्वहीन झाली होती. काव्या जाणून बुजून पाण्यात पडली असणार. फक्त इथे राहण्यासाठीचा डाव असेल हा.
रुद्र इतका चिडला होता की दिवसभर आपल्या अभ्यासिकेतून बाहेरच आला नाही. काव्याने दुसऱ्या दिवशी आयशेसाठी व्यवस्था केली आणि दिव्याला काही दिवस तिची काळजी घ्यायला सांगितलं. औषध घेतल्यावर तिला छातीतली जळजळ थोडी कमी जाणवू लागली. ती स्वतःसाठी पेज बनवायला स्वयंपाकघरात गेली तर आज साक्षी व्यस्त होती. साक्षीने हसून सांगितलं, मिस काव्या, तुम्ही आलात का? मी रुद्रसाठी काही बनवत आहे. त्याला फार निवडक अन्न आवडतं. शेफचं जेवण त्याला नाही पचत. घरगुती जेवणच खायला आवडतं त्याला. काव्या थोडा वेळ शांत राहिली. म्हणजे नेहमी तुम्हीच त्यांच्यासाठी स्वयंपाक करता? हो, दुसरं कोणी त्याला काही देऊ शकत नाही. त्याला आलं अजिबात आवडत नाही, म्हणून घालता येत नाही. त्याला पालक, कोथिंबीरही नको असतात. खूप त्रास आहे. काव्याचे पाय थबकले. त्याला आलं आवडत नाही, पण ती तर कित्येकदा त्याच्या अन्नात आलं टाकायची आणि त्याने कधी तक्रारही केली नव्हती. साक्षी हसून म्हणाली, अरे हो, मी विसरलेच. तुम्हालाही काय आवडतं ते सांगा, मी तुमच्यासाठीही करते. काव्या हसत म्हणाली, नको, मी स्वतःच बनवते. काव्याने जाणून बुजून भरपूर आलं घालून भाजी केली. लवकरच रुद्र बाहेर आला. टेबलवरच्या जेवणाकडे पाहून तो आश्चर्याने म्हणाला, तुम्ही स्वयंपाक केला का? हो, साक्षीने लगेच उत्तर दिलं. तू सकाळी काही खाल्लं नाही म्हणून मी विचार केला काही खास बनवते. रुद्रची नजर पेजवर थांबली. त्याने चमचा उचलून खायला सुरुवात केली. काव्या दचकून पाहत राहिली. हा माणूस विचारायलाही तयार नाही, थेट माझं बनवलेलं खातोय. रुद्र म्हणाला, काय बघताय, तुम्हीही खा ना. त्याने आलं घातलेली भाजी चवीने खायला सुरुवात केली आणि हसत म्हणाला, साक्षी, तुझा स्वयंपाक खूप सुधारलाय, छान लागलंय. साक्षीचा चेहरा फक्त पाहण्यालायक झाला. ती अडखळत म्हणाली, ही भाजी तर काव्याने केली. आलं फ्राय आहे ते. रुद्र थबकला. भाजीचा घास तोंडात ठेवत विचार केला. हो, ही चव तर नेहमीसारखीच आहे, काव्याची. काव्या छातीत हात ठेवून खेकसली. ही माझ्यासाठी बनवलेली पौष्टिक पेज होती. मला इथे थांबून तुम्ही माझं अन्नच उचलून खाताय. रुद्रने कपाळावर हात ठेवला. मला काय माहिती होतं? एवढं बनवलंय तर थोडं मी खाल्लं तर काय झालं? ठीक आहे, आतापासून तुझ्यासाठी शेफ वेगळं बनवेल. काव्या संतापून बसली. साक्षीने लाजून रुद्रसमोर भाजी पुढे केली. रुद्र, हे मी बनवले, तू थोडं खाशील का? रुद्रने 2 घास घेतले, पण त्यालाही जाणवलं काव्याच्या हातचं तितकं चविष्ट नव्हतं. तो मात्र बाहेरून हसून म्हणाला, वाईट नाही, खूप कष्ट घेतले, बस तूही खा. साक्षीच्या मनात काळोख दाटला. त्याला अजूनही काव्याच्या हातचं अन्न जास्त आवडतं. पण टेबलवरील आलं फ्राय जवळजवळ सगळं रुद्रने संपवलं होतं आणि साक्षीने बनवलेलं अन्न कोणी हातही लावलं नव्हतं.